राधे राधे सर्वांना. जय श्री महाकाल. आता आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती घेऊया. अवंती नावाची नगरी, अत्यंत रमणीय अशा नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो श्रेष्ठ शिवभक्त होता. तो रोज पार्थिव शिवलिंगाची स्थापना करत असे व शिवाची आराधना करी. तो सर्व धर्मशास्त्रात प्रवीण होता. वेदप्रिय असे त्या ब्राह्मणाचे नाव होते. त्या ब्राह्मणाला 4 पुत्र होते. ते सुद्धा शिवभक्तच होते. पहिल्या मुलाचे नाव देवप्रिय, दुसऱ्याचे नाव प्रियमेघा, तिसऱ्याचे नाव सुकृत व चौथ्याचे नाव सुव्रत. माता पित्यातील सर्व सद्गुणांचा साठा त्यांच्याजवळ होता. रत्नमाल हा दैत्य त्याच सुमारास ब्रह्मदेवाचे वरामुळे उन्मत्त बनला होता. त्याने सर्व देवतांचा पराभव केला. त्याने अवंती नगरी म्हणजेच उज्जैनीवर हल्ला केला. ब्राह्मण व त्याचे पुत्र शिव उपासनेत मग्न होते. ते घाबरले नाहीत. दैत्य सर्व सेनेसह तिथे पोहोचला व तो सैनिकास म्हणाला, यांना पकडा, ठार मारा. दैत्य व सैनिक ब्राह्मणास व त्याचे मुलास मारावयास धावले. तेव्हा प्रत्यक्ष शिव त्या लिंगातून प्रकट झाले, ते महाकाल या नावाने. शिव दैत्यास म्हणाले, अरे दुष्टा, मी तुझा व तुझ्या सैन्याचा नायनाट करण्यासाठी प्रगट झालो आहे. तुम्ही या ब्राह्मणापासून दूर व्हा. दैत्य ऐकेना. तेव्हा केवळ एका हुंकारानेच शिवाने त्यांना भस्म केले. अनेक सैनिक मेले, काही पळू लागले, प्रजा मुक्त झाली. सर्वांनी शिवाची आराधना केली. शिव प्रसन्न होऊन म्हणाले, वर मागा. तेव्हा सर्वांनी त्यास विनंती केली, हे शंकरा, महाकाला, सर्वांचे रक्षणासाठी आपण इथेच राहावे. शिवांनीही त्या लिंगात वास्तव्य केले. त्या ब्राह्मणास मोक्ष मिळाला. हेच ते स्थान आजही उज्जैनीत महाकाल म्हणून प्रसिद्ध आहे. बोला पार्वती पते हर हर महादेव.